कोणाचा तरी कामगार होण्यापेक्षा मी स्वतः आमच्या शेतात राबून मी मालकच होणार. कोल्हापूरमधील करवीर येथील वाशी या गावचा हा सनिकेत माळी आणि त्यांची आई पूजा माळी या मायलेकांनी कमाल करून दाखवली. यंदाची बाग बघता साधारणतः प्रत्येक झाडाला 50 ते 60 पेरू लागलेले आहेत. अंदाज काय यावर्षी उत्पन्न कितीपर्यंत जाऊ शकतं? यावर्षी अंदाज आहे की आम्हाला 20 टनापत्र उत्पन्न निघेल. ठीक आहे. हो, आता जानेवारीमध्ये आम्ही छाटणी केली आहे. जुलैमध्ये आम्हाला उत्पन्न निघायला चालू होईल आमचं. मायलेकांनी मिळून ही पेरूची हिरवीगार बाग फुलवली. सनिकेत यांना सुरुवातीला लॉस पण झाला होता, पण हे दोघेही हारले नाहीत. काय सांगाल? त्याचा कल शेतीत आहे. त्याचं मार्ग मला त्याला आवड शेतीचीच भरपूर आहे. त्यामुळे तो म्हणला मी बाहेर कुठंतरी जाऊन कोणाचा तरी कामगार होण्यापेक्षा मी स्वतः आमच्या शेतात राबून मी मालकच होणार, हा. अशी त्याची अपेक्षा होती. आता बघायला गेलं तर शेतकऱ्यांची ही मेंटॅलिटी राहिलेली नाही आहे. बरेचसे शेतकरी आपल्या पोरगा कुठं ना कुठं तर नोकरी करायला पाहिजे असं म्हणतोय. मग असं का? आम्ही म्हणतोय बाहेर कुणाचा गडी होऊ नको, तू स्वतः मालक हो. काय नेमकी बाग खराब झाली ती काय? पेरू गळत, पानं गळली, झाडं पूर्ण असं सडांगच राहिलं, म्हणजे काहीच राहिलं नाही त्याला झाडांनी. आम्हाला सांगितलं नर्सरी खपोपर्यंत सांगितलं तिने, आम्ही सगळं मार्गदर्शन करतो, व्यापारी भेटून देतो, माल आमचा आम्ही खरेदी करतो, असं सगळं सांगितलं. आणि माल आला आणि तिने आमचा फोनच उचलला नाही. आणि शेवटी काय म्हणले, आमचा आम्हाला लोड झाले, तुमचं तुम्ही तुमच्या तिकडे माल खपवा. मग आम्ही इथं किरकोळ लोकलला विकला, थोडा मग मार्केटला नेला कोल्हापूर. 2023ला त्यांनी पारंपरिक ऊस शेती सोडून पेरू शेती करण्याचं ठरवलं. युट्यूबवरून ही शेती कसं करतात हे पाहिलं. यूट्यूबला आम्ही बघत होतो की नवीन काहीतरी करायचं. मग आम्हाला असं समजलं की पेरूची बाग आहे, पेरूची बाग करता येते, पेरूची बाग चांगली आता चालत आहेत असं शेतकऱ्यांना समजायला लागलं आम्हाला. आम्ही यूट्यूबला बघितलं, पेरूच्या बागा आम्हाला दिसल्या, मग त्या आम्ही करायचा असा निर्णय घेतला. म्हणजे ह्याचे जे सगळं जे काय आहे ते YouTube वरती बघून मार्गदर्शन मिळत होता. अहिल्यानगरला जाऊन पेरूची बाग बघितली, रोपे घेतली आणि स्वतःची बाग सुद्धा लावली. पहिल्या वर्षी मार्गदर्शनात कमी पडल्याने थोडासा तोटाही झाला, पण जेव्हा दक्कन फार्मच्या मदतीने सनिकेतने पुन्हा काम सुरू केलं त्यावेळी त्याने चांगलीच भरारी घेतली. आमची बाग पहिला फेल गेली कारण मला अनुभव कमी होता आणि मला मार्गदर्शन कोणी केलं नाही, त्यामुळं बाग पहिली फेल गेली. मला लिमोटेड म्हणा, बुरशीनाशक, पेरूवर डाग, कीटकनाशक हे आम्हाला ज्या त्यावेळी औषध कुठलं मारायचं हे आम्हाला अनुभव नव्हता. आणि मार्गदर्शन केलं नसल्यामुळं आम्हाला बाग फेल गेलेली पूर्ण. मग ते दक्कन फार्म त्यांच्याकडून आम्ही मार्गदर्शन घेतल्यापासून आमची बाग आता चांगल्या फुलत आहे, चांगलं पेरू लागत आहे बाग त्यांच्यापासून. आता उत्पन्नही चांगलं येत आहे. यंदा सुद्धा 20 टनापर्यंत उत्पन्न येईल असं त्यांना वाटतंय. खर्च निम्मा झाला आणि फळं सुद्धा चांगली आली आहेत. सनिकेतने कॉलेज करत करत शेती करायचं ठरवलं आणि हे करूनही दाखवलं. दक्कन फार्मच्या मदतीने सनिकेत आणि त्याची आई आता पुढील स्वप्न तर बघतायतच, पण हे धाडस करायला एक चांगला शेतकरी असावं लागतं, जो की सनिकेत आहे. सोबत त्याच्या आईची म्हणजेच पूजा यांची सुद्धा साथ आहे. चला तर पाहूया मग या दोघांचीही यशोगाथा. दर्शक हो, नमस्कार. के न्यूज या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील वाशी या गावामध्ये आहे. खरं बघायला गेलं तर के न्यूज या चॅनेलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती आणि त्यामधून त्यांनी आपल्या शेतामध्ये कशा पद्धतीनं प्रगती साधली याचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचवत आहे. आज मी वाशी या गावातील सनिकेत माळी आणि त्यांची आई पूजा माळी यांच्या समवेत आहे. खरं बघायला गेलं तर पेरूची शेती ही परवडते का? परवडत असते तर ती शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं करायला पाहिजे, याचं नियोजन कशा पद्धतीनं साधायला पाहिजे, मार्केट काय आहे, आजचा दर काय आहे, या संदर्भात लागवड करताना कुठली काळजी घ्यायची, याच्यावरती येणारे रोग कुठले आहेत, या संदर्भात आपण सविस्तर शेतकऱ्याच्या समवेत चर्चा करतोय. खरं बघायला गेलं तर सनिकेत माळी यांच्या या बागेवरती मी आहे. साधारणतः माझ्या मागं जर का बघितलं तर ही जी बाग आहे ही जवळपास 2 वर्षापूर्वी लागवड केलेली ही बाग आहे. आणि या बागेमध्ये बरेचसे शेतकरी कमेंट करत असतात, बरेचसे लोक कमेंट करत असतात की पेरूची शेती परवडते का? परवडत नाही, आम्हाला काही हे अशा पद्धतीनं रोग आला, ते झालं. खरं म्हणजे शेतकऱ्याचा बारकावा असतो तो खूप महत्त्वाचा असतो आणि बारकाव्यासोबत असतं ते म्हणजे मार्गदर्शन. जर का मार्गदर्शक चुकला तर मात्र काही प्रमाणामध्ये लॉस होऊ शकतो. अशा पद्धतीचाच लॉस किंवा अशा पद्धतीचं नुकसान या सनिकेत माळी यांना झालेलं होतं. आणि त्यानंतर त्यांनी दक्कन फार्मचे अमित पाटील सर यांचे मार्गदर्शन घेतले आणि त्यानंतर आज बघायला गेलं तर ह्यांची जी बाग आहे ही बाग बहरलेली आहे. आपण यांच्या समवेत आता चर्चा करूया. नमस्कार. के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. खरं सांगा की पहिल्यांदा ज्या वेळेला तुमची ही जी बाग तुम्ही घेतलात
ही घेण्यामागची, पेरूची लागवड करण्यामागचे जे काही निर्णय घेतलात तो कधी घेतलात आणि का घेतलात? तो 8 जानेवारी 2023ला घेतला आम्ही. आम्हाला नवीन काहीतरी शेतीमध्ये करायचं होतं. मध्ये आम्ही पारंपरिक ऊस शेती करत होतो. आता आम्हाला ऊस शेती परवडणार म्हणून आम्ही पेरू बाग करायची असं आम्ही ठरवलं. मग आम्हाला यूट्यूबला आम्ही बघत होतो की नवीन काहीतरी करायचं. मग आम्हाला असं समजलं की पेरूची बाग आहे, पेरूची बाग करता येते, पेरूची बाग चांगली आता चालत आहेत असं शेतकऱ्यांना समजायला लागलं आम्हाला. आम्ही यूट्यूबला बघितलं, पेरूच्या बागा आम्हाला दिसल्या, मग त्या आम्ही करायचा असा निर्णय घेतला. म्हणजे ह्याचे जे सगळं जे काय आहे ते YouTube वरती बघून मार्गदर्शन मिळत होता. बरं, मग काय पुढे प्रोसेस काय केला? मग आम्हाला असं जरा पेरूचं बरं वाटलं म्हणून पेरूचा व्हिडिओ आम्ही पूर्ण बघितला आणि व्हिडिओ जाऊन तिथं जागेवर जाऊन बाग तीन बघून शेती त्यांची कशी आहे आमची कशी आहे ह्यात काय बदल होतोय म्हणजे बदल आहे काय बघितलं, आमच्या शेतीला येईल काय असं विचारलं त्यासनी. म्हणजे माती परीक्षण केलं. परत तिकडलं ऊन इकडलं वातावरण आमचं सांगितलं. कुठं जाऊन हे बघितलं? अहमदनगरमध्ये जाऊन बघितलं. बरं, मग पुढे काय केलं त्याच्यानं? मग आम्हाला ते बरं वाटलं. आमची पण शेती त्यासारखीच होती म्हणून आम्ही तिथनं रोपं घेऊन आलो आणि ती लागण केली. घेऊन आलात, लागवड केलीत, लागण केल्यानंतर मग पुढं काय झालं? पुढं आम्ही व्यवस्थित सगळं केलं पण आम्हाला फळाचं एवढं अनुभव आला नाही, व्यापारीकडे भेटले नाही, त्यामुळे जरा फळ आमचं खराब झालं. बरोबर. आता तुम्ही सांगितलं ताई की फळ खराब झालं. हे फळ खराब होण्यामागची जी काही कारण आहेत म्हणजे घालायचं हे आम्हाला माहितच नव्हतं. बरेचसे शेतकरी आहेत की ही लागवड करत असतात, त्यांच्यासाठी सुद्धा सल्ला आहे. कारण खरं बघायला गेलं तर YouTube वरती बघून असेल, आपल्या चॅनलची व्हिडिओ बघून असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून शेतीचे व्हिडिओ बघून असेल, अनेक शेतकरी या धंद्यामध्ये उतरतात. पण मार्गदर्शक जर का योग्य नसेल, या पद्धतीनं जर का काही चुका झाल्या, कुठल्या वेळेला कुठला निर्णय घ्यायचा, कधी छाटणी करायची, त्यावेळेला एखादा तुमच्या ह्यांच्या बागेवरती बघायला झालं तर निमॅटोड आला होता, त्यावेळेला कुठलं ह्याच्यावरती फवारणी करायची, हे जर का मार्गदर्शन जर का योग्य पद्धतीनं मिळालं नाही तर बाग फेल जाऊ शकते. आणि तसंच काहीच यांच्या बाबतीमध्ये झालं सर आलं म्हणून आमची बाग राहिली नाही तर काय पूर्ण बाग खराब झालेलीच आमची. काय नेमकी बाग खराब झाली ती काय? पेरू गळत, पानं गळली, झाडं पूर्ण असं सडांगच राहिलेत म्हणजे काहीच राहिलं नाही त्याला झाडाच नाही. बर. आणि झाडं पण सोकायला लागलीत पानं गळून शनी. बर. आता कुठून का तुम्ही ही झाडं खरेदी केला असाल? अहमदनगर मधून तुम्ही झाडं आणलात. ज्यांनी कोणी तुम्हाला ही झाडं दिली त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन दिलं नव्हतं का? कोणी असेल नाही दिलं. काय दिलं होतं मार्गदर्शन किंवा काय सांगितलं? आम्हाला सांगितलं नर्सरी खपूपर्यंत सांगितलं तिने, आम्ही सगळं मार्गदर्शन करतो, व्यापारी भेटून देतो, माल आमचा आम्ही खरेदी करतो असं सगळं सांगितलं. आणि माल आला आणि तिने आमचा फोनच उचलला नाही. आणि शेवटी काय म्हणले, आमचा आम्हाला लोड झाले, तुमचं तुम्ही तुमच्या तिकडे माल खपवा. मग आम्ही इथं किरकोळ लोकलला विकला, थोडा मग मार्केटला नेला कोल्हापूर. काय सांगितलं? मग आम्हाला तिने म्हणलं तर आम्ही तुम्हाला व्यापारी जोडून देतो, तुम्ही लावा रोप, आम्ही सगळं तुम्हाला मार्गदर्शन करतो. आणि ज्यावेळी आम्हाला आमचा माल आला ते आमचा फोन उचलला तर आम्हाला सांगण्यात की व्यापारी कुठं आहेत, काय आहेत, आम्हाला म्हणजे सांगण्यातच काय. मग आमचा आम्ही लोकलला विचारपूस करून आमचा माल घेता का त्यांना असं आम्ही विचारून आम्ही त्यासनी माल दिला. पण आम्हाला जसा पाहिजे तसा आम्हाला रेट भेटला नाही. पहिल्या वर्षी साधारणतः किती माल गेला ह्या बागेतून? साधारणतः बघायला गेलं तर 50 गुंठे जवळपास क्षेत्र आहे. या 50 गुंठ्यामध्ये सनिकेत यांनी ही पेरूची शेती केलेली आहे. पहिल्या वर्षी जे साधारणतः उत्पन्न मिळालं त्याच्याबद्दल सांगा, कशा पद्धतीने मिळालं? पहिल्या वर्षी आम्हाला म्हणजे असं किरकोळ माल गेल्यामुळे आमचं एवढं उत्पन्न झालं नाही. बरोबर. कमीत कमी 1 लाखापर्यंत पहिला उत्पन्न एवढं झालं. म्हणजे आम्हाला दर भेटला नाही चांगला, व्यापारी चांगलं भेटलं नाही व्यवस्थित लिमिटेडमुळं, त्यामुळे आमचं उत्पन्न कमी झालं. 1 लाख रुपये झालं, जवळपास 1 लाख रुपये फक्त उत्पन्न झालं. म्हणजे खरं बघायला गेलं तर ह्यांची जर का आज शेती बघितली, आज जर का ही झाडं बघितली तर ही बहरलेली दिसून येत आहेत. साधारणतः मागं जर का तुम्ही झाडावरती जर का लक्ष दिलात तर साधारणतः प्रत्येक झाडाला मी आल्यावरती प्रत्येक झाड बघितलं, लहान झाड असेल, मोठं झाड असेल. आत्ता जर का बघितलं तर फुटवा चांगला आहे. प्रत्येक झाडाला साधारणतः नाही म्हटलं तरी किमान 50 आणि कमाल जवळपास बघितलं तर 75 पेरू लागलेले आहेत. हे जे काय आहे ते मार्गदर्शनाचा रिझल्ट आहे. आणि काय सांगाल, ज्या वेळेला बाग तोट्यात गेली त्यावेळेला मग तुम्ही हे काढायचा निर्णय घेतला होता, त्यावेळेची परिस्थिती कशी होती? आम्हाला म्हणजे उत्पन्न निघत नाही, चांगलं भेटत नाही. आम्हाला ऊसाचं बरं वाटायला, बरं पडायला. म्हणजे उत्पन्न यात जर चांगलं मिळत नसेल तर आम्ही म्हणलो ऊस आमचा तेवढा परवडत होता, तेवढा पेरूपेक्षा तर ऊस बरा असं आम्हाला म्हणायचं. नमस्कार, या की पुढे.
काय सांगाल, ज्या वेळेला ही बागेतनं बघायला गेलं तर काहीतरी स्वप्न रंगवलेली होय. होती आणि ती कुठं ना कुठं तरी धुळीला मिळालेली चिन्ह झाली. होय. आणि त्यावेळेला मग ह्या पेरू शेती करायचा जो निर्णय बदलायला लागला होता, ती परिस्थिती काय होती? नको वाटत होतं करायला पेरू. हा. म्हणजे आता आम्हाला काही हे विना झाले म्हणून आम्ही काढायचंच म्हणत होतो. खरं मार्ग मिळाल्यामुळे मग आणि म्हणलं आता 12 वर्षात निदान 1-2 वर्ष जर आम्हाला फायदा मिळाला तरी सुद्धा आम्हाला बास होते म्हणलं. बरं, अमित पाटील सरांनी मार्गदर्शन, त्यांचा नंबर संपर्क कुठून भेटला? कुठून म्हणजे ते फॉर्म पिशव्या घालायला ज्यावेळी आला माल त्यावेळेला आम्ही चौकशी केली फॉर्म पिशव्यांची. मग तिथं आमच्या भावाने यांची भेट घालून दिली. मग त्यावेळी ओळख झाली. मग तिने विचारल्यावर आम्ही सांगितलं इथं वाशीत गावामध्ये आम्ही बाग केल्या आणि इथं आम्हाला पाहिजेत. मग तेव्हापासून मग ओळख होऊन तिने येणं जाणं ठेवलं, मार्गदर्शन दिलं आम्हाला चांगलं. बरं, आता त्यांनी मग काय काय केले, ह्या तुमच्या बागेवरती काय काय सांगितलं, काय सल्ला काय दिला? सल्ला म्हणजे ज्या वेळेला तुम्ही बघायला गेलं तर ठरवलेली ही बाग आता काढून टाकायची आणि परत इथं ऊस लावायचा. ते आम्हाला ज्यावेळी फोम पिशवी आणाय गेलो त्यावेळी आम्हाला साहेबांनी म्हणले तुमची बाग कुठं आहे, कशी आहे, का आता काय लेवलची बाग आहे, किती वर्ष झाली. आम्ही सांगितलं अशी आमची बाग आता 1 वर्ष झालेलं आहे आणि आता फळ धरलेलं आहे आणि आमची बागेला जरासं लिमिटेड आम्हाला झालेलं आहे आणि ते आम्हाला काय करायचं ह्याला आम्हाला समजून झाले आणि तुम्ही आमच्या बागेवर व्हिजिट करताय काय. मग साहेब म्हणले आम्ही 2 दिवसात येतो. साहेब आले लगेच, आम्हाला सांगितलं साहेबांनी असं मार्गदर्शन द्यायला चालू केलं साहेबांनी. त्यावेळीपासून आमचं माल ते चांगला निघायला चालू झाला. आळवणे ते व्यवस्थित झाले आमच्या ज्या त्यावेळी आणि चांगलं उत्पन्न त्यापासून हळूहळू निघायला चालू झालं. काय सांगाल ताई तुम्ही? हो, पहिल्या वर्षी 1 लाख रुपये झालं, दुसऱ्या वर्षी 2-2.5 लाख आपण गेलं. 2-2.5 लाखापर्यंत गेलं आमचं सगळं. मग आता 3ऱ्या वर्षाला आहे चांगलं. आता जवळपास बघायला गेलं तर सेटिंग चांगली धरलेली होय. आहे. बाग बघायला गेलं तर चांगल्या पद्धतीने आलेली आहे. होय. तुम्ही बघायला गेलं तर मार्गदर्शनाच्या अभावामुळे 2 सरीतलं अंतर सुद्धा तुम्ही इथं जादा ठेवलं. होय, होय. ते आम्हाला जास्त अंतर ठेवल्यामुळं तणकाळ जास्त यायला लागलं, बाग अंतर जास्त असल्यामुळं. मग त्यासाठी ते ज्यांच्याकडनं आम्ही पहिल्यांदा रोपं घेतली तिने सांगितलेलं तणनाशक हे चालत नाही, फक्त भांगलायचं. आम्हाला ते भांगलायला आम्हाला जास्त खर्च यायला लागला. आळवणी घालायला ती सगळी तणाशी आळवणी जे घाललं 19 म्हणा त्याला अशा आळवणी घालत ते सगळं तणकाडाला जास्त लागलं. जास्त अंतर रोपं असल्या म्हणजे जास्त रोपांचं अंतर असल्यामुळं आणि तुटाळी जास्त झाल्यामुळं तणकाडी जास्त दिसायला बागत. आणि मग साहेब आल्यापासून आम्हाला ग्रामोजन म्हणून हे एक औषध होतं ते आम्हाला मारायला सांगितलं आणि आम्ही ज्यापासून मारायला चालू केलं त्यापासून आम्ही भांगलन 100% कमी झाली आमची. तेव्हापासून भांगलायचं बंद झाले आमचं. आता ह्या झाडाविषयी काय सांगशील? ह्याचं नियोजन तुमचं कसं असते? दिवसाचं नियोजन तुमचं कसं असतं? दिवसाचं म्हणजे आमचं 4 दिवसात एकदा पाणी सोडतोय आम्ही आणि दररोज आमचे असते आम्ही 1-2 तास तरी आम्ही दररोज येऊन शेतात बघून लक्ष देऊन जातोय कुठं काय करायला लागतंय काय नाही. काय लागते मग काय आता झाला असा कुठला कीटकनाशक मार लागते काय लागते लगेच साहेबांना आम्ही फोन लावतोय. साहेब येतात व्हिजिटला मग सांगतात हे औषध मारा, ही आळवणी सोडा, ह्यामुळं पेरू जास्त चांगला फुगू शकतोय. त्या आम्ही ती सांगितलं की आम्ही लगेच आणून औषध मारतो. काय सांगाल? आता बघायला गेलं तर पोरांना शेतीकडे वळवत नाही, तुम्ही आपल्या पोराला शेतीमध्ये घातलेलं आहे, काय सांगाल? त्याचा कल शेतीत आहे, त्याचं मार्ग म्हणलं त्याला आवड शेतीचीच भरपूर आहे. त्यामुळे तो म्हणला मी बाहेर कुठंतरी जाऊन कोणाचा तरी कामगार होण्यापेक्षा मी स्वतः आमच्या शेतात राबून मी मालकच होणार अशी त्याची अपेक्षा होती. आता बघायला गेलं तर शेतकऱ्यांची ही मेंटॅलिटी राहिलेली नाही आहे. बरेचसे शेतकरी आपल्या पोरगा कुठं ना कुठं तर नोकरी करायला पाहिजे असं म्हणतोय. मग असं का? आम्ही म्हणतोय बाहेर कुणाचा गडी होऊ नको, तू स्वतः मालक हो. आता जी काही फळं आहेत, आता जी बाग आहे, या बागेविषयी काय सांगाल? आता ही आमची बाग आता चांगलीच आहे. ह्याच्यावर आता आम्ही कीड वगैरे काय नाही आहे आणि लगेच आम्ही औषध उपचार चालूच आहे त्याच्यावर. जरी डाग पडला हे झालं. आता तुमचं दिवसाचं नियोजन कसं असते? बागेसाठी किती वेळ देताय? आम्ही 1-2 तास दररोज नेहमी येऊन जातोय. 2 तास येऊन बागेत फिरून कुठं पेरू गळलाय, कुठं मावा आहे किंवा पेरूला कुठं डाग पडलाय, कुठं गळून पडतोय, हे सारखं येऊन आम्ही लक्ष देऊन जातोय. उसाला राबणूक जास्त आहे की पेरूला राबणूक जास्त आहे, काय वाटते? राबणूक म्हणजे ह्याला फॉर्म पिशवी ज्यावेळी घालायचे तेवढंच ह्याला जरा त्रास आहे, नाहीतर मग काय आळवणी हे ड्रिपमधनं जातेस. वरनं फवारणी पण थोडी नाहीच आहे एवढी. पाण्याचं नियोजन कसं करता? पाण्याचं नियोजन आमचं दररोज वर चालू असते. त्यातले 1-2 तास आम्ही इथे लावतोय पाणी. कशा पद्धतीने सोडताय? ड्रिप मधनच की ड्रिप सोडतो. ड्रिप मधून पाणी देताय? पाणी आळवणी ह्यातनं सोडतो. कोण कोण बघताय ह्याचं नियोजन? माणसं असतात की तुम्ही स्वतः बघताय? माणसं असतात ते फॉर्म पिशवीलाच फक्त माणसं असतात, नाहीतर दररोजची शेती आम्ही दोघं सांभाळतोय. दोघच? तुम्ही असेल आणि मुलगा असेल, 2 जण बघून ही सगळी शेती बघताय. सनिकेत, काय सांगशील मागच्या वर्षीच्या आणि ह्या वर्षीच्या बागेमध्ये तुलना करताना काय वाटते?
आता यावर्षी जर आम्ही बघितलं झालं तर यावर्षी जास्त फळ लागलेलं आहे आता बागेला आणि छाटणी व्यवस्थित झालेली आहे. प्रत्येक फांदीला कमीत कमी प्रत्येक फांद्याला 25-20 कमी 15 ते 20 पर्यंत फळ आहेत आणि पहिल्या भाराला आम्हाला 20 ते 25 फक्त फळ होतं आणि झाड बारकं होतं, ब्रांचेस एवढ्या नव्हत्या. आता ब्रांचेस बी चांगले झालेले आहेत आणि फळ बी चांगलं आहे, डाग नाही, बुरशी नाही, आता व्यवस्थित आहे फळ. आमचे घरचे आधी पारंपरिक शेती करत होती. ज्यावेळेपासून मी लक्ष दिलं शेतीत त्यावेळेपासून मी पारंपरिक शेतीचा कमी करत आणली आणि वेगवेगळ्या बागाकडं वळायचा असा माझा विचार होता. मग पहिल्यांदा आम्ही पेरूची बाग केली. मला पेरू लागवड करताना आमची बाग पहिला फेल गेली कारण मला अनुभव कमी होता आणि मला मार्गदर्शन कोणी केलं नाही. त्यामुळं बाग पहिली फेल गेली. मला लिमोटेड म्हणा, बुरशीनाशक, पेरूवर डाग, कीटकनाशक हे आम्हाला ज्या त्यावेळी औषध कुठलं मारायचं हे आम्हाला अनुभव नव्हता आणि मार्गदर्शन केलं नसल्यामुळं आम्हाला बाग फेल गेलेली पूर्ण. मग ते दक्कन फार्म त्यांच्याकडून आम्ही मार्गदर्शन घेतल्यापासून आमची बाग आता चांगल्या फुलत आहे, चांगलं पेरू लागत आहे बाग. दक्कन फार्मच्या मार्गदर्शनापासून आम्हाला चांगला रिझल्ट भेटत आहे. आम्हाला अपेक्षा आहे की यावर्षी आमचं मागचे जे काय झालं ते आम्हाला विसरून जाऊन यावर्षी चांगला एक उत्पन्न निघेल याची अपेक्षा आहे त्यांच्याकडून आम्हाला. साधारणतः बघायला गेलं तर 2 वर्ष झालं तू पेरूची शेती करतोयस. यंदाची बाग बघता साधारणतः प्रत्येक झाडाला 50 ते 60 पेरू लागलेले आहेत. अंदाज काय यावर्षी उत्पन्न कितीपर्यंत जाऊ शकतं? यावर्षी अंदाज आहे की आम्हाला 20 टनापत्र उत्पन्न निघेल. ठीक आहे. हो, आता जानेवारीमध्ये आम्ही छाटणी केली आहे. जुलैमध्ये आम्हाला उत्पन्न निघायला चालू होईल आमचं. आणि आता फळ चांगलं आहे आता बागेला आणि शायनिंग चांगली आहे फळाला, डाग वगैरे काय नाही. आम्हाला यावर्षी उत्पन्न निघेल अशी आमची अपेक्षा आहे. मागच्या वर्षी जे चुका झाल्या त्या ह्या वर्षी सुधारून घेतलेल्या आहेत. होय, आम्ही सुधारणा केली आहे यावर्षी. आम्हाला गेल्या वर्षीपेक्षा निम्मा खर्च आम्हाला या वर्षी आलेला आहे. दक्कन फार्मच्या मार्फत आम्ही ज्याही बाग त्यांच्यापासून अनुभव घ्यायला चालू केला आम्हाला सुधारणा होत गेल्या एक आणि आम्हाला चांगला रिझल्ट भेटला आहे त्यांच्यापासून. मागच्या वर्षी बघायला गेलं तर तुम्ही म्हणलात की गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जो काही खर्च आलेला आहे तो कमी आलेला आहे. तो कशा पद्धतीने काय सांगा? म्हणजे नको त्यावेळेस आम्ही सगळं खर्च करत होतो, ज्यावेळी पाहिजे त्यावेळेला माहित नव्हता आमचा खर्च. बरं, म्हणजे जसं की नियोजन व्यवस्थित होत नव्हतं. फळबागेवरले औषध उपचार आम्हाला माहित नव्हतं व्यवस्थित, म्हणजे कुठल्या वेळी काय करायचं हेच समजत नव्हतं. मग ह्यांच्यामुळे आम्हाला सल्ल्यामुळे आमचं सगळं व्यवस्थित झालं. तुम्ही मगाशी उदाहरण देताना दिलात की भांगलायला माणसं. होय, भांगलायला माणसं पण लागत होती. आम्ही महिन्याला भांगलून घालतच होतो. जी आळवणी घालल ती त्या तणालाच लागत होती, झाडांना काय रोपाना मिळत नव्हतं. मग ते आम्ही हिने औषध सांगितल्यापासून औषध मारायला चालू केलं. आमची भांगलन पण वाचल्या आणि झाडं पण सुधारले. त्यामुळं लहान वयातच तण मेल्यामुळं झाडांना सगळे आळवणी टॉनिक बसते ना वेळेवर, त्यामुळे तण नाही आहे आता. आणि निम्मा खर्च आमचा पहिल्या 2 वर्षात जे घातला त्याच्या निम्म्यानं सुद्धा आता खर्च नाही आहे तिसऱ्या वर्षी. एका बाजूला बघायला गेले तर गेल्या वर्षी असेल त्याच्या मागच्या वर्षी असेल पेरूच्या शेतीमधनं तोटा झाला. होय, जेवढा फायदा व्हायला पाहिजे होता तेवढा झाला नाही. अपेक्षा ज्या बघितल्या होत्या त्या कुठं ना कुठं तरी मार्गदर्शन नसल्यामुळे तेवढ्या अपेक्षेचं उत्पादन मिळालं नाही नाही. मिळालं. आता ह्या वर्षीची बाग बघता समाधान वाटतं? होय, समाधान वाटते. या वर्षी आम्हाला काय तर 2 वर्षात तोटा झालेला, ह्या वर्षी निघल अशी अपेक्षा आहे आमची. साधारणतः किती टन पर्यंत जाऊ शकते? तरी पण 20 टनापर्यंत जाईल या वर्षी, कारण माल आहे भरपूर. होय, ह्या वर्षी 20 टनापर्यंत जाईल. शेतकऱ्याला आता नवीन जे शेतकरी करणार आहे पेरूची शेती त्या शेतकऱ्याला सल्ला काय द्याल? काय काय तुमच्या चुका झाल्या त्या परत एकदा सांगा आणि ह्या चुका तुम्ही करू नका अशा पद्धतीने तुम्ही सांगा. मार्गदर्शन म्हणजे आम्ही जानेवारीत लावल्यामुळे आमचं जरा चुकीचं झालं. आता जर फळ लावायचं झालं रोप तर तिने जून नंतर लावावीत, म्हणजे तुटाळी पडत नाही, झाडासनी पाणी भरपूर मिळतंय आणि व्यवस्थित फुटवा वगैरे होतोय. तुम्ही लागवड बघायला की तर जानेवारी मध्ये केली होती? होय, जानेवारी. आणि काय चुका वाटतात सांगा? ह्याला काय आळवणी हे वेळेवर झाली की ह्याला काही एवढं जास्त नाही. आपलं रोप व्यवस्थित झाली, झाडं व्यवस्थित आलीत, कटिंग ते छान झालं की होते व्यवस्थित सगळं. सनिकेत आणि काय सांगशील, काय चुका झाल्या? आमचं जरा अंतर जास्त झालं, 4x10 मध्ये झालं. ते 4x6 मध्ये आम्ही जर केलं असतं तर एवढं आम्हाला तणनाशक त्यांनी जास्त मार लागलं नसतं आणि तणकाड जास्त आलं नसतं. तर आम्ही आता काय करणार आहे, 4x10 मध्ये आहे ते 5x10 मध्ये करणार आहे. तर मध्ये गॅप आहे त्यात आम्ही एक रोपं लावणार आहे आता, म्हणजे जेणेकरून अंतर कमी व्हावं आणि उत्पन्न जास्त मिळावं. तर करवीर तालुक्यातील वाशी या गावामध्ये आपण आता आहे. या गावातील बघायला गेलं तर साधारणतः FYSY ला ना तू 12वी झालेली आहे आणि 12वी पासून बघायला गेलं तर 12वी झाल्यानंतर पुढे करायचं काय म्हणून ह्या युवकांना
कॉलेज करत करत शेती करायची आणि शेती करायची तर ती यूट्यूबवरती बघून व्हिडिओ बघितले पेरूच्या शेतीचे. यामध्ये तैवान जातीचेच पेरू जे आहेत हे यांनी अहमदनगरला गेलेत, एका नर्सरीला भेटले, त्या नर्सरीमधनं झाडं खरेदी केली, रोपं खरेदी केली, ती रोपं आपल्या शेतामध्ये आणून लावलीत. नर्सरीमधून ज्या खरेदी केली त्यांनी मार्गदर्शन करतो अशा पद्धतीनं सांगितलं, पण इथं आल्यानंतर बघायला गेलं तर मार्गदर्शन योग्य पद्धतीनं त्यांना झालेलं नाही. आणि त्याच्यामुळंच बघायला गेलं तर योग्य मार्गदर्शक नसल्यामुळं काय करायचं, कशा पद्धतीनं करायचं हे त्यांना न समजल्यामुळं त्यांच्या या बागेमध्ये थोडंसं त्यांना नुकसान झालं. पण या नुकसानीनंतर त्यांनी ज्या वेळेला हा निर्णय घेतला की आता बाग काढायची, त्यावेळेला कोणीतरी यांना सल्ला दिला की दक्कन फार्मचे अमित पाटील सर जे आहेत त्यांच्याशी तुम्ही जाऊन भेटा आणि तुम्ही त्यांचा सल्ला घ्या. आणि त्यानंतर बघायला गेलं तर रोपं काढू नका, ही झाडं तोडू नका, अशा पद्धतीचा सल्ला देऊन त्यांनीच ह्या झाडांवरती वेगवेगळ्या पद्धतीची फवारणी करायला सांगितली, त्याची आळवणी वगैरे, खत वगैरे, शेणखत वगैरे वापरायला सांगितलं आणि मार्गदर्शन चालू केलं. आणि आज बघायला गेलं तर या शेतात ही जी काही झाडं, ही जी काही रोपं आहेत, ह्या रोपांची सेटिंग तुम्ही बघू शकता, झाडं बघू शकता आणि चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन घेऊन आज शेतकरी खुश असलेला बघू शकता. कोल्हापूर जिल्हा तसं बघायला गेलं तर ऊसाचा जिल्हा, या ऊसाच्या जिल्ह्यात ऊसाला बगल देऊन या पद्धतीनं पेरूची शेती केलेला हा शेतकरी, याचीही यशोगाथा आपण KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज जाणून घेतलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुर्तास तरी या व्हिडिओ मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील, मी अभिजित, धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.